शिकवण मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे सावीने खूपच मोठं कटकारस्थान केलेलं असतं. एक तंगूस बांधलेला असतो आणि तो तंगूस बांधून गिरिजाला तिचा पाडण्याचा हा प्रयत्न सुरू असतो. तेव्हा तिथे उर्वशी म्हणत असते, अगं सावी, काय करतेस तू? हे सगळं करणं गरजेचं आहे का? तेव्हा ती म्हणत असते, हो, हे सगळं करणं गरजेचं आहे. कारण तुला एक गोष्ट सांगू का, आता हा तंगूस खूप छोटा आहे, म्हणजे इथे बांधला आहे ही गोष्ट कोणालासुद्धा समजणार नाही. येणारा इथे येईल आणि तो तोंडावरच पडेल. आता येणारी ही दुसरी तिसरी कोणी नाही तर गिरिजाच आहे असं सावी म्हणत असते. आणि तुला सांगू का, एकदा का ती तोंडावर पडली की मग गुढी उभारायला किंवा तिथे बाहेर पूजा करायला ती येऊच शकत नाही असं सावीचं म्हणणं असतं. तेव्हा उर्वशी म्हणत असते, अरे वा, हा प्लॅन यशस्वी होईल का गं? तेव्हा ती म्हणत असते, हो, होणार ना, का नाही होणार? असं म्हटल्यानंतर आता समोरून रुद्र येत असतो. आता रुद्र इथे पाहिल्यानंतर सावी आणि उर्वशी ह्या दोघींनाही फारच मोठं टेन्शन येतं. आता उर्वशी म्हणत असते, बापरे सावी, हा रुद्र इथे काय करतोय? काय चाललंय ह्या रुद्राचं इथे? आता हा जर इथे आला आणि हा जर पडला तर आता काय करायचं? तेव्हा रुद्र हा त्याचा व्यवस्थित चालत असतो, त्याचं आजूबाजूला लक्षच नसतं आणि तेव्हा तंगूसला अडकून तो पडणार. तेवढ्यातच गिरिजा तिथे येते. आता गिरिजा तिथे आल्याबरोबर त्याला हात देते आणि पडण्यापासून वाचवत असते. आणि पडण्यापासून वाचवल्यानंतर इकडे आता रुद्र विचार करतो, मी पडला कसो? तेव्हा गिरिजा म्हणत असते, काय करताय रुद्र? जरा सावकाश चाला ना, जरा हळू चाला ना. तेव्हा रुद्र म्हणतो, तेच तर मला समजत नाही, मी कसा काय पडलो? आता इकडे गिरिजाने त्याला सावरलेलं तर असतंच, पण इकडे ती म्हणत असते, तुम्ही ठीक आहात ना? आणि तेव्हा तो म्हणतो, ठीक आहे. त्याच वेळेला उर्वशी आणि इथे सावी दोघीजणी येतात. आता दोघीजणी तिथे आल्यानंतर त्या म्हणत असतात, अरे रुद्र, काय झालं? तू ठीक आहेस ना? तेव्हा तो म्हणतो, हो, मी ठीक आहे, पण मला समजलंच नाही नेमकं काय झालं ते. असं म्हटल्यानंतर आता इकडे गिरिजाचं लक्ष तिथे पडलेल्या त्या तंगूसकडे जातो. तेव्हा रुद्र आता तिथून निघून जातो. रुद्र तिथून निघून गेल्यानंतर उर्वशीसुद्धा तिथून निघून जात असते. तेवढ्यातच आता गिरिजा म्हणत असते, सावी, मी काय म्हणते, माणसाने ना अनुभवाने थोडंसं शहाणं व्हायला पाहिजे, पण तुझं तसं नाही आहेच गं. तू उलट उलट खूप चुका करतेस आणि एवढ्या चुका करतेस ना की काही विचारूच नको. अगं, किती चुका करावं गं माणसाने? एवढ्या चुका करून कुठंतरी शहाणी हो ना सावी. अगं, प्रत्येक वेळी चुका करतेस आणि प्रत्येक वेळी माझ्यासाठी आखलेल्या त्या डावामध्ये स्वतःच थोबाडावर पडतेस, स्वतःच तोंडावर पडतेस. अगं, तुझं नेमकं काय चाललेलं आहे? अशी कशी वागू शकतेस गं तू? त्यावर सावी म्हणत असते, गप्प बस, उगाचच मी काही नाही केलेलं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, एक मिनटं, तू हे सगळं केलं नाहीस, मग कोणी केलं? तूच हे सगळं केलेस. असं म्हणून गिरिजा आता निघून जाते. गिरिजा निघून गेल्यानंतर आता इकडे उर्वशी म्हणत असते, मला तर खरंच ना कळतच नाही, ही मुलगी खरंच नशिबवान आहे का बरं? कारण प्रत्येक वेळी आपण हिच्यासाठी काहीतरी करायला जातो आणि आपणच तोंडावर पडतो. आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो, इथे वासंती गुढीची सर्व पूजा करत असते, तयारी करून घेत असते. तेवढ्यातच तिथे नागेश्वर येतो आणि नागेश्वर म्हणत असतो, काय हो मालकीनबाई, कुठंपर्यंत आली पूजा वगैरे? ह्या सगळ्या गोष्टी कुठंपर्यंत आल्यात? तेव्हा ती म्हणत असते, हो, हे काय होतच आलेलं आहे, करतच आहे. असं म्हटल्यानंतर आता आपण पाहतो की लगेचच इकडे जो काही नागेश्वर आहे तो म्हणत असतो, चला चला, 12:15चा मुहूर्त आहे आणि गुढीची पूजा वेळेवर झाली पाहिजे. आता सगळेजण पूजेसाठी बाहेर निघणार. तेवढ्यातच बाहेरून ढोल ताशांचा आवाज जोराजोरात येत असतो आणि ढोल ताशांचा आवाज जोराजोरात आल्यानंतर बाहेर नेमकं काय वातावरण आहे हे पाहण्यासाठी ते तिघेही जण जातात. आणि तिघेही जण बाहेर गेल्यानंतर पाहतात तर काय, गिरिजा गिरिजा इथे बेभान होऊन आता ढोल वाजवत असते आणि त्याचबरोबर विशाख असते, श्री असतो, हे सगळेजण असतात. आणि हे सगळेजण असताना ढोल ताशांचा हा गजर इथे होत असतो, सुरू असतो. तेव्हा सगळ्यांचं लक्ष त्या सर्व गोष्टीकडे जातं आणि सर्वांचं लक्ष त्या गोष्टीकडे गेल्यानंतर आपण पाहतो की आता सगळेजण गिरिजाकडे पाहतात. रुद्र तर गिरिजाकडे एकटक पाहत असतो. त्याला तर गिरिजाला अशा अवस्थेत पाहिल्यानंतर फार आनंद होत असतो. तो बघत असतो गिरिजाचं ते रूप, तिने नेसलेली ती नऊवारी, तो बांधलेला फेटा, ती नाकात नथ, ह्या सगळ्या गोष्टी तो पाहतो
आता हे सगळं उर्वशीला सहन होत नाही. उर्वशी मात्र फार चिडते आणि उर्वशी फार चिडल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे ती म्हणत असते, काय चालले हे सर्व काही? तुझी हिंमत कशी झाली हे सगळं काही करण्याची? तू समजतेस कोण स्वतःला? डोक्यावर पडली आहेस का तू? काय चाललंय काय तुझं? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. हे सगळं काही बोलल्यानंतर ती म्हणत असते, घरामध्ये म्हणजे मला एवढं दुःख आहे, एवढ्या सगळ्या गोष्टी इथे होत आहेत आणि एवढं सगळं काही झाल्यानंतर तू अशा पद्धतीने कशी काय वागू शकतेस? अगं, तुला माझ्या विरोधात जायचं आहे का? अगं, आत्ताच माझा नवरा इथे वारलाय, मी दुःखात आहे आणि अशा पद्धतीने तू हे सगळं काही करतेस का? त्याच वेळेला विशाखा मनामध्येच म्हणत असते, स्वतः मात्र नटून थटून आलेल्या आहेत आणि इथे दुसऱ्यांना सांगत आहेत की हे नाही करायचं आणि ते नाही करायचं. तेव्हा लगेच आता ती म्हणत असते, काही म्हणालीस का? तेव्हा ती म्हणते, नाही नाही, छे मी कुठे काय म्हणाले, मी काही एक नाही म्हणाले. तेव्हा आता वासंती उर्वशी ह्याच गोष्टीचा बाऊ करते आणि म्हणत असते, काय चाललंय काय हे सगळं काही तुझं? अगं, त्या प्रभास गेल्याचं तुला खूप दुःख होतं ना? तुला असं वाटत होतं ना की प्रभास गेला ह्या सर्व गोष्टी तुला खूप जास्त त्रास द्यायच्या ना? मग मला सांग, ह्या सर्व गोष्टी त्रास देत असताना तुला एकदासुद्धा असं वाटलं नाही का की इकडे प्रभास गेला आहे, मग त्याचं दुःख आणि आता प्रभास गेल्यानंतर हा सण अशा पद्धतीने साजरा करतेस, मुद्दाम करतेस का गं हे? तेव्हा आता गिरिजा म्हणत असते, प्रभास काका गेल्याचं सर्वात जास्त दुःख कोणाला झालं असेल तर मला विचारा ना. अहो, लहानपणीच माझी आई गेली. आई गेल्यानंतर अंगावर जबाबदारी पडली. वडील गेले तेव्हासुद्धा रडू शकले नाही, तेव्हासुद्धा दुःखाला कवटाळून बसू शकले नाही, कारण तेव्हा कर्तव्य समोर होतं. आणि तुम्हाला आत्ता सांगू, काका गेल्याचं दुःख सगळ्यात जास्त मला आहे. माझ्या माहेरचं माणूस होतं ते, आणि ते निघून गेलं. ते निघून गेल्यानंतर तुम्ही मला ह्या सर्व गोष्टी सांगताय की दुःख काय असतं म्हणून. सगळ्यात जास्त दुःख तर मला आहे. पण मी काय म्हटलं, प्रभास काका गेल्यानंतर सगळेजण आपण दुःखात होतो. सगळ्यांना फार वाईट वाटत होतं. सगळ्यांना असं वाटायचं की नाही, नाही, आपण ह्या दुःखातून बाहेर येऊ शकत नाही. आणि सर्वांना दुःखातून बाहेर आणण्यासाठी आज ह्या मराठी नवीन वर्षाला म्हटलं काहीतरी एक चांगली सुरुवात करूया. आपल्या घरामध्ये असलेली सगळी निगेटिव्हिटी, वाईट विचार ह्या सगळ्यांचं आपण आज इकडे दहन करूया, म्हणजेच घालवून टाकूया आणि ह्या पाडव्यापासून आपण चांगला इथे सुरुवात करूया. तेव्हा उर्वशी म्हणत असते, वाईट विचार आणि निगेटिव्हिटी म्हणजे मी आहे का? माझ्याकडे बघून बोलतेस का तू? त्यावर गिरिजा म्हणत असते, नाही आहात ते सासूबाई, असं का बोलताय? तुम्हाला असं का बरं वाटलं? तुम्ही आहात का निगेटिव्हिटी? असं अजिबात नाही. तुमच्यामधली निगेटिव्हिटी, माझ्यामधली निगेटिव्हिटी आणि इतर सगळ्यांमध्ये जी निगेटिव्हिटी आहे ना, ती सगळी आज ह्या ढोल ताशांच्या आवाजामध्ये जळून खाक होऊ दे, जाऊ दे, विरून जाऊ दे. म्हणून मी हा एक छोटासा प्रयत्न केला आहे. खरं सांगू का, माझ्यामुळे घरातील प्रत्येकाला त्रास झाला आहे. प्रत्येकाला माझं म्हणणं कुठेतरी पटलेलं नाही आहे आणि आज सर्वांसमोर मी सर्वांचीच जाहीर माफी मागत आहे. खरं तर आज इथे मी हे सगळं काही केले ते फक्त आणि फक्त आपल्या या घरामध्ये आणि आपल्या या घरातील पुरुषांना इथे उदंड आयुष्य मिळावं, त्याचबरोबर सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्यात ना, म्हणून मी हे सगळं काही केले. आत्ते सासूबाई, प्लीज तुम्ही थोडंसं समजून घ्या ना. माझा म्हणण्याचा विचार आणि ते सगळं काही अजिबात तसं नाही आहे. आणि जर माझ्या ह्या अशा वागण्यामुळे तुम्हा कोणाला त्रास झाला असेल तर मी सर्वांसमोर हात जोडून माफी मागते. एक सून म्हणून ह्या घरातली निगेटिव्हिटी बाहेर काढणं आणि त्याचबरोबर घरातील कोणाच्या जीवावर जर कोणी उठलं असेल तर त्यालासुद्धा शिक्षा करणं ही एक सून म्हणून माझी जबाबदारी आहे. बरोबर आहे ना सासरे बुवा? असं गिरिजा म्हणत असते. आता गिरिजा हे सगळं काही बोलल्यानंतर इथे नागेश्वरच्या नाकाला तर मिरच्याच झोंबलेल्या असतात. तेव्हा गिरिजा आता सर्वांसमोर हात जोडते आणि म्हणत असते, रुद्र, मला तुमच्याशी सुद्धा बोलायचं आहे. मान्य आहे, मी तुम्हाला फार दुखवलंय. मी तुमची कितीदा तरी माफी मागून झाली, पण तरीसुद्धा तुम्ही मला माफ नाही केलं. मला माहिती आहे आणि माझा असा काही फोर्ससुद्धा नाही की तुम्ही मला लगेचच माफ करावं, लगेचच मी म्हणेल तसं वागावं. माझं म्हणणं अजिबातच तसं नाही आहे.
तुम्हाला हवं तेव्हा हवं त्या वेळेला तुम्ही मला माफ करू शकता, माझं काही एक म्हणणं नाही, असं गिरिजा म्हणत असते आणि रुद्रसमोर हात जोडून उभी असते. आणि ती हेही म्हणते, रुद्र, नकळतपणे मी तुम्हाला दुखावले. मान्य आहे आत्तापर्यंत माझ्याकडून फार चुका झाल्यात. मान्य आहे मी चुकली. पण ह्या गुढीपाडव्याच्या सणापासून, ह्या मराठी नवीन वर्षापासून मला तुमच्यासोबत एक नवीन सुरुवात करायची आहे. मला तुमच्यासोबत राहून एक नवीन आयुष्य जगायचं आहे. प्लीज तुम्ही ह्या गिरिजाला साथ द्याल ना? गिरिजाला तुम्ही स्वीकाराल ना? असं गिरिजा हात जोडून त्याच्यासमोर माफी मागत असते. आता गिरिजाचं हे सगळं काही पाहून इथे श्रीला, त्याचबरोबर विशाखा आणि इकडे वासंती, ह्या तिघांनासुद्धा फार वाईट वाटत असतं. तरीसुद्धा गिरिजा हार मानत नाही. ती म्हणत असते, माझा काही फोर्स नाही आहे तुम्हाला. तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही मला माफ करा. माझं असं काहीच म्हणणं नाही आहे. आणि खरं सांगू का रुद्र, मी आत्तापर्यंत चुका केल्यात. पण आता त्या चुका माझ्या हातून पुन्हा कधीच होणार नाही. या घरातील प्रत्येकाचा मान सन्मान राखला जाईल याची गॅरंटी मी तुम्हाला देते. असं म्हणून आता गिरिजा इकडे रुद्रसमोर रडत उभा असते. तेव्हा श्री म्हणत असतो, अरे रुद्र, देणार आहे सोडून. आणखी किती आणि किती त्रास देणार आहेस तिला? अरे माणसाकडून चुका होतातच ना, होत नाहीत असं अजिबातच नाही. पण ती एवढी माफी मागायली, एवढी काकुळतीला यायली, मग तरीसुद्धा तू असं कसं बोलणार आहेस? हे बघ, असं करू नकोस रुद्र, ऐक ना जरा. तरीसुद्धा रुद्र मात्र कोणाचं काहीच ऐकत नसतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते, नाही श्रीदादा, रुद्रांना अजिबात फोर्स करू नकोस. तो त्यांचा कॉल असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला आत्ता ह्या सगळ्या गोष्टीबद्दल नाही काही बोलायचे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला एक गोष्ट करायची आहे, आणि ती म्हणजेच की रुद्रची मनापासून माफी मागायची होती. मला माहिती आहे मी आत्तापर्यंत खूपदा त्यांची माफी मागून झाली, पण मी प्रयत्न करत राहणार आहे. जोपर्यंत ते मला माफ करत नाही तोपर्यंत मी त्यांची माफी मागत राहील, असं गिरिजा बोलू लागते. तेव्हा रुद्र मात्र गिरिजाकडे पाहतच असतो. आणि रुद्र गिरिजाकडे पाहत असताना पुन्हा एकदा श्री म्हणत असतो, अरे रुद्र, किती ताणणार आहेस आणखी? अरे तिचं ते सगळं काही ऐकून माझ्यासुद्धा डोळ्यात पाणी आले बघ. मलासुद्धा वाईट वाटायला लागलेलं आहे बघ. तेव्हा गिरिजा म्हणत असते, असू दे, चला. आज ह्या ढोल ताशामुळे मला असं वाटलं होतं घरामध्ये आनंद आणि चैतन्य येईल, पण तसं नाही. मला कोणालाही दुखवायचा अजिबात हेतू नव्हता. माझं फक्त एवढंच म्हणणं होतं की आपल्या घरातील जी काही वाईट विचार आहेत, त्याचबरोबर निगेटिव्हिटी आहेत ना, तेवढंच दूर व्हावं. बस माझं एवढंच म्हणणं होतं, याच्या पलीकडे काहीच नाही, असं गिरिजा म्हणत असते. आता इकडे रुद्र तयार होतो. आता गिरिजापासून थोड्या अंतरावर रुद्र जाऊन उभा राहतो. खाली ठेवलेला जो ढोल आहे तो रुद्र हातामध्ये घेतो. आणि खाली ठेवलेला ढोल हातामध्ये घेतल्यानंतर तो आता वाजवायला सुरुवात करतो. आता ढोल रुद्रने वाजवल्याबरोबर बाकी सगळेजण वाजवायला सुरुवात करतात. तेव्हा इकडे सावीला राग आलेला असतो. उर्वशीला सुद्धा फार राग येतो. उर्वशीला असं वाटत असतं की नाही, आता हा जो काही रुद्र आहे ना, तो रुद्र आपल्या बहुतेक हातातून जाणार आहे, असं इथे आता ती बोलत असते. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे गिरिजा त्याच्याकडे पाहते आणि गिरिजाने त्याच्याकडे पाहिल्यानंतर रुद्र ढोल वाजवत असतो आणि ढोलच्या इशाऱ्यावरच तिला त्याने माफ केलं आहे असं इकडे तो खुणावत असतो. तेव्हा गिरिजा खाली मान घालून उभी असते. तिला ते समजत नाही. तेव्हा आता लगेचच गिरिजाला हसायला येतं आणि ती म्हणत असते, म्हणजे रुद्र, तुम्ही मला माफ केलं? त्यावर लगेच आता इकडे तो म्हणत असतो, हो, माझी तुम्हाला माफ करण्याची थोडीशी पद्धत वेगळी आहे. तुम्ही ढोल वाजवला, पण मी तुम्हाला त्याच ढोलाच्या ह्याच्यावर माफ केलं आहे. गिरिजा, खरं सांगतोय, मी तुम्हाला माफ केले. तेव्हा गिरिजाला फार आनंद होतो आणि रुद्र म्हणत असतो, ह्या आजच्या मराठी नवीन वर्षापासून आपण एक नवीन सुरुवात करूया. असं म्हटल्यानंतर आता रुद्रचा फायनली अबोला सुटलेला असतो. पण गिरिजा मात्र सावी आणि त्याचबरोबर उर्वशी ह्या दोघींच्याही प्लॅनमध्ये दिवसेंदिवस अडकत चाललेली असते. आणि दोघींच्याही प्लॅनमध्ये दिवसेंदिवस अडकत चाललेली असल्या कारणाने इथे आता सावी पुन्हा एक जबरदस्त असा प्लॅन करणारच असते. तर आता प्रेक्षकांनो, इकडे आपण पाहतो की जो काही रुद्र आहे तो म्हणत असतो, माहिती गिरिजा, तुम्ही आत्ता हे जे काही केलं ना, ह्या सर्व गोष्टीमुळे मला फार आनंद झाला आहे. खरं सांगतोय मी, आज तुमच्यामुळे मला समजलेलं आहे
की आनंद कशा शोधायचा असतो. आणि गिरिजा, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? आज तुम्ही हे सगळं काही केले ना, त्यामुळे मी पुन्हा एकदा नव्याने तुमच्या प्रेमात पडलोय. आता आपण इकडे पाहतो, हे सगळं काही झाल्यानंतर लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला आता उर्वशी मध्ये पडते. आणि उर्वशी मध्ये पडल्यानंतर इथे ती म्हणत असते, खरं सांगू का, मी एक गोष्ट, मला असं वाटतंय की आता ही जी काही गुढीची उभारणी आहे ना, ती आपण सगळे मिळून करूया का? म्हणजे मला असं वाटतंय की आपण सर्वांनी ही गुढी उभारून एकत्र उभी केली पाहिजे, असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. म्हणजे काय आहे ना, घरातली गुढी आहे आणि ह्या घरातल्या गुढीला सर्वांचा हात लागला पाहिजे की नाही, असं ती बोलते. आणि तेव्हा लगेच आता इकडे सावी म्हणत असते, अगं काय हे आपण करायला एक जातो आणि आपल्यासोबत दुसरीच गोष्ट होत आहे, काय बोलायचं काहीच कळत नाही. त्याच वेळेला आता इकडे ती म्हणत असते, असू दे गं, तू एवढा ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करू नकोस, त्याने काय होणार आहे, काही एक होणार नाही. आणि तुला आणखी एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगू का? काय करणार आहे ती सावी? का सावी, हे बघ, ती गिरिजा फार फार तर इथे गुढी एकत्र उभारायची आणि आपण सर्वांचं मन जिंकायचं. त्याच वेळेला हे सगळं काही बोलल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागेश्वर म्हणत असतो, चला चला पटापटा चला, गुढी उभारायची आहे ना, उशीर होतोय. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हो चला. आणि आता उर्वशीने हे सगळं काही बोलून माती खाल्लेली असते. ती म्हणत असते, सर्वजण गुढी उभारूया, चालेल ना? आता असं म्हटल्याबरोबर इथे रुद्र म्हणत असतो, अगं त्या चालेल ना काय विचारतेस, धावेल, उलट सर्वांच्या गुढीला हात लागतायत ना, ते महत्त्वाचं आहे ना, असं सुद्धा आता इकडे ते लोक बोलत असतात. आता हे सगळं काही इथे बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे गुढी उभारायला सुरुवात झालेली असते. आणि गुढी उभारायला सुरुवात झाल्यानंतर नागेश्वरच्या हाताला थोडीशी तिथेच ती गुढी उभारत असताना इजा होते. आणि नागेश्वरच्या हाताला गुढी उभारत असताना इजा झाल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच जो काही नागेश्वर आहे त्याला तर काय करावं आणि काय नाही ह्या गोष्टी अजिबात समजत नसतात. आणि तेव्हा हे सगळं काही झाल्यानंतर आता गुढी त्याच्या हातातून पडणार. तेवढ्यातच रुद्र आणि गिरिजा ते दोघेही जण ती गुढी सावरतात. आता दोघेही जण ती गुढी सावरल्यानंतर आपण पाहतो की आता इकडे गुढी व्यवस्थित उभी राहिलेली असते. आणि गुढी व्यवस्थित उभी राहिल्यानंतर आता इकडे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते, ती म्हणजेच की आता रुद्र आणि त्याचबरोबर गिरिजा ह्या दोघांच्याही हातून ही गुढी उभा राहिलेली असते. आता ह्या दोघांच्याही हातून ही गुढी उभा राहिल्यानंतर सर्वांना फार आनंद झालेला असतो. आता सर्वांना फार आनंद झाल्यानंतर इकडे नागेश्वर म्हणत असतो, दिदीबाई, तुम्ही हे काय केले? आयत्या वेळेला बोलून तुम्ही सगळ्या गोष्टीवर पाणी फिरवले. तुम्ही असं करायला नको होतं दिदीबाई. देवी आई, आमच्या नशिबात नेमकं तू काय वाढून ठेवलंयस? काय नेमकं आमचं नशीब कुठे आहे? आणि आमच्याच बाबतीत ह्या सर्व गोष्टी का बरं, कशामुळे बरं होत आहेत? असं सुद्धा आता इकडे ती बोलत असते. आता हे सगळं काही बोलल्यानंतर इकडे प्रेक्षकांनो, उद्याच्या भागामध्ये आपण पाहतो की आता इकडे गिरिजा आणि त्याचबरोबर सर्वजण आश्रमामध्ये आलेले असतात. तेव्हा सावी खूप मोठा प्लॅन करते. तिथे काही पेपर असतात आणि ते पेपर मुद्दामच आता गिरिजाला धक्का देते आणि ते पेपरच जळाले जातात. कारण गिरिजा बहुतेक त्या मुलांना कोणती तरी ॲक्टिव्हिटी शिकवत असावी आणि तिच्या हातामध्ये लायटर असावं. आणि तेव्हा तिथे सावी येते, तिला धक्का देते. आणि सावी येऊन तिला धक्का दिल्याबरोबर ते जे काही पेपर आहेत ते पेपर इथे खाली पडतात. आणि ते पेपर खाली पडल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच सावी येते आणि सावी ते पेपर विझवते. आणि तेवढ्यातच आता इकडे रुद्र येतो आणि रुद्र गिरिजावर ओरडतो. तो म्हणत असतो, गिरिजा, तुमचं काय चाललंय हे सगळं? तुमची हे सगळी करण्याची हिंमत कशी झाली? आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की तुम्हाला कळतंय का, कालच आपल्यामधलं सगळं काही व्यवस्थित झालं होतं आणि आपल्यामध्ये सगळं काही व्यवस्थित झाल्यानंतर तुम्ही आज पुन्हा त्याच गोष्टी इथे केलेल्या आहेत, असं म्हणून आता तो तिच्यावर फार चिडतो आणि रडायला लागलेला असतो. कारण पेपर फार महत्त्वाचे असतात आणि पेपर फार महत्त्वाचे असल्यामुळे रुद्रच्या डोळ्यात हे पाणी पाहिल्यानंतर गिरिजाला सुद्धा फार वाईट वाटत असतं. पण आता सावी त्यावर एक सोल्युशन काढत असते आणि सावीने एक सोल्युशन काढल्यानंतर आता रुद्रला फार आनंद होतो. आणि फार आनंद झाल्यानंतर
त्यानंतर आता रुद्र ओघाच्या भरातच इथे सावीला लव यू म्हणून जातो आणि तेव्हा गिरिजा हे सगळं काही पाहते. आता गिरिजाच्या एक गोष्ट तर लक्षात आलेली असते की हे सगळं काही जी सावी आहे त्या सावीनेच ह्या सर्व गोष्टी केल्यात, ही गोष्ट तिच्या लक्षात आलेली आहे. आणि त्यामुळेच आता इथे गिरिजा सावीच्या विरोधात काय करेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग असतं. तर अशाच नवनवीन मालिकांचे अपडेट आणि रिव्ह्यू जाणून घ्यायचे असतील, पाहायचे असतील तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत राहा नशीबवान. भेटूयात उद्याच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.